नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत गर्भमस्तक म्हणजेच फिटल स्कल. आता हे मिडवायफरीचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फिटल स्कल आणि अजून एक फिमेल पेल्विक, हे दोन टॉपिक खूप इम्पॉर्टंट असतात. प्रत्येक वर्षी एक्झामला येण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असते, त्यामुळे सर्वांनी करून ठेवा. किचकट आहे, थोडं शिकायला किंवा ट्रिकी आहे, आपल्याला थोडा अभ्यास बारीकाईने करावा लागतो. तर आपण ही टिप कशी लिहायची सोप्या पद्धतीने, आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर 5 मार्क तुमचे पक्के झाले असं समजून घ्या. तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर मिडवायफरीचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे फिटल स्कल. तर त्यामध्ये आपण कसं क्वेश्चन लिहिणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये. तर दोन्ही साईडला आपल्याला मार्जिन मारून घ्यायची, हे तर सर्वांना माहिती आहे. आतापर्यंत मी जेवढ्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या त्यामध्ये आपण बघितलंच असेल. दोन्ही साईडला मार्जिन मारून घ्यायचे. त्याच्यानंतर सर्वप्रथम लिहिलं प्रस्तावना. कोणतीही शॉर्ट नोट विचारली तर प्रस्तावना आली पाहिजे, किंवा आता उद्देश घ्या तुम्ही, कारण याच्यामध्ये प्रस्तावना तुम्ही काय लिहिणार आहे. एक फिटल स्कल म्हणजे आपल्याला डोक्याचं, आपल्याला त्याचं गरम मस्तक सांगायचे, बाळाचं मस्तक असतं ते. तर त्यामध्ये तुम्ही उद्देश काय प्रस्तावना लिहू शकता किंवा उद्देश पण लिहू शकता. तर याच्यामध्ये काय पहिलं बघा, सर्वात पहिला पॉईंट आहे, खऱ्या कटिराच्या मानाने गर्भमस्तक मोठे आहे हे समजून घेण्यासाठी. आता कटीर आणि गर्भमस्तक यांचा एकदम संबंध असतो केव्हा, प्रसूतीच्या वेळेस. जेव्हा गर्भमस्तक मोठं असेल आणि कटीर लहान असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का नाही. तर याच्यासाठीच आपल्याला आज गर्भमस्तक शिकायचंय, हे समजण्यासाठी. सेकंड बघा, आता प्रस्तुतीच्या वेळी जनन मार्गाचा दाब पडून गर्भमस्तकावर किंवा गर्भमस्तकाच्या आतील मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. केव्हा शक्यता असते इजा होण्याची मेंदूला? जेव्हा गर्भमस्तक कटीर कसे छोटे आणि जनन मार्गाचा दाब आपळला त्याच्या गर्भमस्तकावर, जेव्हा बाळाच्या डोक्यावर फिटल स्कलवर काय होतं, जास्त प्रेशर येतं, तेव्हा काय होणार आहे, बाळातल्या स्कलमध्ये असलेला जो मेंदू असतो त्याला इजा होणार आहे. आणि मेंदूला जरा इजा झाली तर ते बाळ मतिमंदत्व येऊ शकतं, किंवा त्याला कोणताही मेंदूचा आजार, किंवा त्याला त्याला जन्मजोग म्हणजे जन्म भर त्याला ती अपंगत्व सहन करावं लागू शकतं. समजलं? नाहीतर बाळाचा जीव पण गुदमरून जीव पण जाऊ शकतो. तर समजलं तुम्हाला? सेकंड कळलं. थर्ड बघा, तर नैसर्गिकरित्या प्रस्तुती होत असताना गर्भमस्तक व मातेचे कटीर म्हणजेच फिमेल पेल्विक आणि फिटल स्कल व जनन मार्ग या सर्वांमध्ये स्वाभाविक योग्य तो बदल होत असतात. ते कोणते व ते कसे हे माहीत होण्यासाठी. आता आपलं गर्भमस्तक शिकणं का गरजेचे आहे बघा. तर नैसर्गिक जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा जे गर्भमस्तक आहे आणि आईचं कटीर आहे, जे आपलं फिमेल पेल्विक म्हणजेच आईचं कटीर असतं, आणि जनन मार्ग यांच्यामध्ये यावं स्वाभाविक बदल घडत असतात. जे फर्स्ट स्टेजमध्ये, सेकंड स्टेजमध्ये, थर्ड स्टेजमध्ये. तर फर्स्ट स्टेज नाही, सेकंड थर्डचं काही नाही, पण फर्स्ट स्टेजमध्ये डायलिटेशन होतं, हे होतं. तर याच्यामध्ये जे बदल होत आहे ते नॉर्मल आहे की नाही, आणि कोणते बदल होत आहे आणि कसे होत आहे, तर हे माहीत होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, फिटल स्कलचं पण ज्ञान पाहिजे आणि फिमेल मातेची कटीर याचा पण ज्ञान पाहिजे. मिडवायफरीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम फिटल स्कल शिकवलं जाईल आणि फिमेल पेल्विक. तर फिमेल पेल्विकचा एकदम सुंदर व्हिडिओ मी बनवणार आहे. आज सध्याचं तुम्ही फिटल स्कल शिका पहिले, त्यानंतर आपण CPD वगैरे प्रत्येक मिडवायफरीचं मी प्रत्येक टॉपिक तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आवडत असेल तर, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला आवडला किंवा काही चुकलं असेल माझं तरी कमेंट करा, तर चालेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि मिडवायफरीचे खूप टॉपिक मी शिकवलेले आहे. आपल्याकडे जायचं चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली मिडवायफरीची, कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची, आपले जे मेन सब्जेक्ट आहे त्याची, आणि क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करून दिलेले आहे मी GNMच्या. तर तुम्ही ते पण बघू शकता. तुमचे मैत्रिणी कोणी असेल जवळचे त्यांना पण सांगा आपल्या चॅनलबद्दल. तर समजलं? आता बघू आपण फोर्थ नंबरचा टॉपिक. त्याच्यामध्ये बघा, 96% बालके म्हणजे जवळपास 96% बालके कसे असतात, डोक्याकून जन्मतात. म्हणजे जसं कसं असतं, सर्वप्रथम आता आपण ऐकलेलं असं लहानपणी ही पायाळू आहे, तर काही बाळांचा जन्म पायाकून होतो, म्हणजे 3%. फक्त 3% म्हणल्यावर 100रातले 3 बालकं. आणि काही बालकं कशी जन्मतात, डोक्याकडून. म्हणजे 96% बालके कसे जन्मतात, डोक्याकडून. समजलं? आता तुम्हीच विचार करा, तुम्ही कसे जन्मलेले. तर मला उत्तर सगळ्यांचं आता कमेंटमध्ये सांगायचं, कोण पायाळू आहे आणि कोण व्हर्टेक्स प्रेझेंटेशन, ब्रिज प्रेझेंटेशन, कोणतं प्रेझेंटेशन आहे मला ते सांगायचं. समजलं? त्यानंतर डोके प्रथम येऊ वा शेवटी, म्हणजे डोकं हे इम्पॉर्टंट आहे. ते प्रथम आलं किंवा शेवटी येणं, हे बाहेर येणं मोठे कठीण असते, म्हणजे थोडे कठीणच असतं. डोकं कसं असतं, आता पाय सरकन बाहेर येतात. डोकं कसं असतं, थोडं गोलाकार असतं, मान बारीक असते, त्यामुळे ते बाहेर येताना थोडं त्रासदायक असतं. तर हे समजून घेऊन डोक्याची प्रस्तुती व्यवस्थित करता येण्यासाठी, आता डोक्याची प्रस्तुती कधी कधी फॉरसेप लावून प्रस्तुती करतो आपण, फॉरसेप डिलिव्हरी आहे.
तर तेव्हा आपल्याला गर्भमस्तकाची खूप काळजी घ्यावी लागते. तर समजलं तुम्हाला तुम्हाला ह्या टर्म नाही का, जे गर्भमस्तक, कटीर, तर हे फर्स्ट इयरला एवढं डीपमध्ये नाही राहत, सेकंड इयरला थोडं जास्त राहतं. त्यामुळे आणि GNMच्या विद्यार्थ्यांसाठी पण थर्ड इयरच्या हे थोडं मिडवायफरी थोडं हार्ड वाटतं, परंतु खूप सोपा सब्जेक्ट आहे. तुम्ही जरा रेग्युलर व्हिडिओ बघत गेला तर खूप चांगले मार्क गेन करसाल. मला मिडवायफरीला 92 मार्क्स होते, त्यामुळे तुम्हाला सांगते. आणि ह्याच पद्धतीने नोट्स लिहायचे आहे. आता मी एवढं देते तुम्हाला, यापैकी तुमचं 5 पॉईंट जर लक्षात आले, मी तुम्हाला 7-8 पॉईंट देते. 5 पॉईंट लक्षात आले तर पुरे सफिशियंट आहे, कारण तुम्हाला इतका वेळ नसणार लिहायला. जितकं लक्षात आलं तितकं लिहायचं आहे. समजलं. त्यानंतर गर्भमस्तक माहीत करून घेऊन स्वाभाविक व अस्वाभाविक दर्शन ओळखता येण्यासाठी आता आपल्याला जे प्रेझेंटेशन आहे, दर्शन म्हणजेच प्रेझेंटेशन, जे बाळाचं प्रेझेंटेशन आहे ते व्हर्टेक्स म्हणजे नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे, व्हर्टेक्स आहे की ब्रीच आहे, हे समजण्यासाठी आपलं गर्भमस्तक शिकणे गरजेचे आहे. कळलं. त्यानंतर गर्भमस्तकावर असे काही भाग असतात किंवा बिंदू आहेत की ते दर्शनी आले तर माता व बालक दोघांचाही धोका पाहण्याची शक्यता असते. म्हणून परिचारिकेने गर्भमस्तकावरील सर्व लँडमार्क्स, बिंदू व त्यावरील मधील व्यास माहीत करून घेण्यासाठी. आता गर्भमस्तक आपल्याला शिकण्याचे का गरजेचे? जेव्हा गर्भमस्तकाचं आपले राहतात, तुम्हाला जेव्हा गर्भमस्तक आपण त्याचे बोन वगैरे तुम्हाला मी समजून सांगते आता. तर त्याच्यात लँडमार्क असतात, जे लँडमार्क दर्शन एखाद्या वेळेस काय होतं, वर्टेक्स प्रेझेंटेशन. तर ऑक्सिपिट बोन हे काय असतं, वर्टेक्स प्रेझेंटेशनमध्ये ऑक्सिपिट बोन आपल्या फिटल स्कलचं ऑक्सिपिट बोन असतं बॅक साईडला. तर ते बोन जर दर्शनीय असेल तर नॉर्मल डिलिव्हरी सहज होणार आहे. परंतु ज्या वेळेस बाळाचं फेस किंवा फ्रंटल बोन दर्शनीय असेल तर तेव्हा कॉम्प्लिकेशन किंवा थोडं त्रासदायक नॉर्मल डिलिव्हरी होण्याची चान्सेस असतात. तर हे समजण्यासाठी किंवा लँडमार्क समजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गर्भमस्तक शिकण्याची खूप गरज आहे. त्यामुळे परिचारिकेला गर्भमस्तक आलंच पाहिजे. त्यामुळे आज आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सर्वप्रथम ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी. आता गर्भमस्तकाचे हाडे बघणार आता. तुम्ही म्हणले मी तुम्हाला ऑक्सिपिट बोन, तर तुम्ही माझं नाही काय ऐकलेलं नाही ना. तर आपल्याकडे फक्त किती बोन आहे? 9 बोन आहे. आता तुम्ही माझं इथं 6 दिलेले, तर मग याची क्वांटिटी कधी कधी 2 बोन असतात. आता फ्रंटल किती आहे? मग पाठ करायला तुम्हाला सोपं झालं ना. 6 बोन आहे. फ्रंटल 2 बोन आहे. फ्रंटल म्हणजे आपल्या कपाळावरील जे फ्रंट साईडला असतं का, फ्रंट म्हणलं तुम्हाला समजणार समोरच्या बाजूला. मग आपल्या कपाळाला हात लावायचा. 4 बोटं घ्यायचे आपले, कपाळाला हात लावायचा. किती हाताला 2 टेंगळ लागताय, त्याला म्हणतो आपण फ्रंटल बोन. समजलं. मग लहान बाळांमध्ये काय असतं, मध्ये त्या फ्रंटल बोनच्या मध्ये एक सुचर असतं. सुचर म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, दोघांमध्ये असलेला गॅप असतो, त्याला आपण सुचर म्हणतो. तर मग झाले फ्रंटल 2 बोन असतात. पाठ झालं फ्रंटल बोन. समोरच्या साईडला फ्रंट साईडला असतं ते फ्रंटल बोन. त्याच्यासोबत आता टेम्पोरल बोन कुठं आहे? कानाच्या वरती. कानाच्या वरती 2 साईड, दोन्ही मग 2 कान आहे तुम्हाला. मग बोन किती आहे? टेम्पोरल 2 बोन. तर टेम्पोरल बोन, परायटल, आणि तुम्ही आधी नाव पाठ करून घ्या. टेम्पोरल कानाच्या वरी, फ्रंटल फ्रंट साईडला, ऑक्सिप्यूट बॅक साईडला मागं, आणि इथमॉइड स्पिनॉइड. परायटल बोन वरच्या साईडला असतात. आता तुम्हाला जेव्हा मी डायग्राम दाखवून तेव्हा कळत, पण नाव पाठ करून घ्या. काय? फ्रंटल बोन, परायटल बोन, टेम्पोरल बोन, ऑक्सिपिट, इथमॉइड, स्पिनॉइड. इथमॉइड स्पिनॉइड काय करायचं? हे रट्टा मारणे तुम्हाला 2 शेवटचे, परंतु हे पाठ करायला सोपं आहे. समजलं. आता हे बोन केले पाठ. किती? फ्रंटल 2 आहे, परायटल 2 आहे, टेम्पोरल 2 आहे. बाकीचे इथमॉइड, स्पिनॉइड आणि ऑक्सिपिट. ऑक्सिपिट बॅक साईडला आहे. आता बॅक साईडला हात लावून बघा, एक असा टेंगळासारखं दिसतं तुम्हाला, ते ऑक्सिपिट बोन आहे. तुम्ही जेव्हा डायग्राम बघसान तेव्हा तुम्हाला समजून जाईल, परंतु आता तुम्ही नाव पाठ केले. आता पार्ट ऑफ द फिटल स्कल. तर पार्ट किती असतात आपले? 3 पार्ट आहे. बेस ऑफ द स्कल, फेस ऑफ द स्कल आणि व्हॉल्ट ऑफ द स्कल. तर आपण आता तुम्हाला डायग्राम दाखवते, मग तुम्हाला समजेल. चला मग आपण डायग्राम बघू. तर ही बघू शकता तुम्ही डायग्राम. त्याच्यामध्ये ऑक्सिपिट बोन बघा, हे खाली मागचं हे ऑक्सिपिट बोन आहे. आता हे सर्वप्रथम ऑक्सिपिट बोन. आता हे समोरचं तुमचं फेस आहे. समजलं. आता पहिलं आपण फ्रंटल बोन बघू. तर फ्रंटल बोन कोणती? ही फ्रंटल बोन आहे. कोणती? ही फ्रंटल बोन आहे समोरची. ही कोणती? परायटल बोन आहे. आता इथे नाव दिलेलं नाही, ही बोनचे नावं नाही, मी तुम्हाला ही डायग्राम समजून सांगण्यासाठी समजून सांगते. आता ही शेवटची मागचं ऑक्सिपिट. आता तुम्ही हात लावून बघा मागच्या साईडला, हे ऑक्सिपिट. ऑक्सिपिट कळलं तुम्हाला? फ्रंटल कळाली. फ्रंटल बोन किती होत्या आपल्याकडे? फ्रंटल बोन किती होत्या सांगा पटकन? 2 होत्या. फ्रंटल 2 बोन इथं. परायटल किती होत्या? 2 होत्या. टेम्पोरल कुठे म्हणसाल तुम्ही? तर टेम्पोरल हे तर कान असणार तुमचा. कुठे? इथे कान असणार आहे.
आता कानाच्या वरती लगेच इथं काय राहणार आहे टेम्पोरल बोन. तर ह्या साईडची पलीकडच्या साईडची टेम्पोरल 2. समजलं. टेम्पोरल 2, फ्रंटल 2, परायटल 2. इथं ऑक्सिपिट एकच आहे आणि टेम्पोरल 2 झाल्या. इथमॉइड स्पिनॉइड झाले 9 बोन आपल्या सगळ्या. तर चला आता दुसऱ्या व्हिडिओ आणि दुसरे बघा तुम्ही. ही दुसरी डायग्राम आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेले. आता हे फ्रंटल बोन समोरची. आता स्पिनॉइड इथं फ्रंटल बघा तुम्ही फक्त. फ्रंटल बोन कळली. परायटल बोन समजलं. ही कोणती टेम्पोरल बोन आहे. हा एकच बोन आहे ह्या साईडची पलीकडच्या साईड आहे. इथमॉइड स्पिनॉइड याच्यामध्ये दिलेलं नाही कारण ही इथमॉइड स्पिनॉइड आतमध्ये असते त्याच्यामध्ये एवढं व्यवस्थित दिलेलं नाही. आणि हे ऑक्सिपिटल बोन. आता फ्रॉन्टेनेला बोन कळायला 9 किती इथं. आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित दाखवलेले पहा. आता ही फ्रंटल, ह्या 2 झाल्या फ्रंटल बोन. कोणत्या? ही एक फ्रंटल बोन, ही एक फ्रंटल बोन. आता या फ्रंटल बोन मध्ये जी असते ही पोकळी याला आपण सुचर म्हणतो. इथं एक सुचर असतो. हे एक आहे. इथं पण एक पोकळी आहे. लहान बाळामध्ये असते. आपल्यामध्ये असणार की नाही. आपण म्हणतो ना मोठा टाळू लहान टाळू. तर हे बघा हे टाळू आहे. हा मोठा टाळू म्हणजे समोरील टाळू. अँटेरियर फॉन्टेनेला. याला भरण्यासाठी किती वर्ष लागतात? 1.5 वर्ष. जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट ड्युटीची तयारी करसाल त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. पुढचा टाळू किंवा अँटेरियर फॉन्टेनेला भरण्यासाठी याला डायमंड शेप असतो. याला अजून पण नाव आहे आपलं डायमंड पण म्हणतो. तर कळलं तुम्हाला. याला 1.5 वर्ष लागतात या फॉन्टेनेला भरायला. समजलं. आता ही समोरची बाजू आहे. जशी तुम्ही व्हिडिओ बघताय खाली बघताय ना वाकून. तर समोरचं बघा. तुमच्या कपाळाला हात लावून बघायचं. कपाळाला किती 2 बोन आहे. तर मग हा एक आणि हा एक. तर आता लहानपणी कसं होते 2 वेगवेगळे होते. परंतु जसे मोठे होत गेले तशी पोकळी भरत गेली नाही. आपलं कपाळ कसं आहे एकत्र आलं. मग याला काय म्हणते फ्रंटल बोन एकच झाला. आता हे लहान बाळामध्ये तसं नव्हतं. लहान बाळामध्ये कसं होतं 2 होते. समजलं. फ्रंटल बोन क्लिअर झाली. आता याच्यामध्ये तुम्ही बघा. आता फ्रंटल तर मग याच्यामध्ये सुचर असणारी जे मी सांगितलं तुम्हाला याला सुचर म्हणतो आपण. जे दोघांमध्ये 2 बोन मधील 2 क्रेनियल बोन मधील असलेल्या गॅपला आपण काय म्हणणार आहे सुचर म्हणणार आहे. तर मग याला आपण काय म्हणणार आहे फ्रंटल बोन मधील सुचर नाही. मग याला काय म्हणणार मी फ्रंटल सुचर. समजलं. पहिली सुचर पाठ झाली. आपल्याकडे 4 सुचर आहे. तर फ्रंटल सुचर कळेल तुम्हाला. फ्रंटल बोन फ्रंटल सुचर 2 फ्रंटल बोन मधील असणारी सुचरला आपण फ्रंटल सुचर म्हणलो. समजलं. आता नेक्स्ट बघू. चला पटापट आवरायचं आपल्याला. आता नंतर येतं सजायटल सुचर आणि कोरोनल सुचर. तर कोरोनल सुचर पाठ करायला हे नाही. परंतु आता लक्षात द्या. आपण मुलींसाठी लक्षात ठेवा. मुलांनी पण लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही काय भरतात मांग सजदेव. सजत काय सजवतो आपण सिंदूर लावतो. इथं काय करणार मी तर सिंदूर लावणार आहे. लावतो ना. मग याला सजवतो ना मी. माझं म्हणजे मी जी माझं भांग येतं सजवते ना. मग त्याला काय म्हणतो सजायटल सुचर. लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं जे अशी लंबी असते सजायटल आपण काय करतो आपले सजवतो ना त्याला काय म्हणतो आपण सजायटल सुचर. समजलं. सजायटल सुचर. आता सजायटल सुचर कोणत्या 2 बोन मधली आहे तर लक्षात आलं कोणतं आहे परायटल बोन. 2 परायटल बोन मधील जे सुचर असतं त्याला आपण काय म्हणतो सजायटल सुचर. समजला तुम्हाला. हे बोन हे बोन 2 परायटल बोन झाले आपले सजायटल सुचर. आता 2 कोरोनल सुचर. तर कोरोनल सुचर मध्ये काय होणार आहे. आता फ्रंटल सुचर बघितले आपण. दोन्ही फ्रंटल बोन होत्या. सजायटल सुचर बघितली. सजायटल सुचर मध्ये दोन्ही पण कोणत्या बोन होत्या परायटल बोन होत्या. तर दोन्ही परायटल बोन मध्ये आणि दोन्ही फ्रंटल बोन मध्ये झालं. आता काय करणार आहे एक फ्रंटल बोन आहे. आता कोणतं हे फ्रंटल बोन आहे आणि हे परायटल बोन आहे. मग दोन्हीचं काय होणार आहे भांडण होणार आहे किंवा काहीतरी होणार आहे. तर मग याला काय म्हणू आपण कोरोनल सुचर. कोरोनल सुचर किती आहे 2 आहे. इथे एक राहणार आहे इथे एक राहणार आहे. कळलं. समजलं सगळं सुचर. आता सर्वांनी परत रिवाइज करायचं चांगल्या प्रकारे. आता मी परत एक्सप्लेन करणार नाही. खूप छान पद्धतीने समजून सांगितलेला प्रयत्न केला मी. आता त्यानंतर येतं आपलं ऑक्सिपिट बोन. ऑक्सिपिट बोन काय आहे बॅक साईडचं. तर हे बघू शकता तुम्ही ऑक्सिपिट बोन आहे. कोणतं हे परायटल बोन आहे 2. तर इथं एक सुचर तयार होणार आहे. आता हे सुचर कोणतं होतं सजायटल. आता इथं कोणतं सुचर तयार होणार आहे लॅम्बडॉइड सुचर. लॅम्बडा सारखं नाही असं. तर लॅम्बडॉइड सुचर म्हणायचं याला. आणि इथे एक फॉन्टेनेल तयार होतो. आता हे फॉन्टेनेल आपण नंतर बघणार आहे. सध्याच मी तुम्हाला फक्त तुम्ही बघून घ्या. पोस्टेरियर म्हणजे मागचा आहे ना पोस्टेरियर म्हणतो मागच्याला आणि समोरच्याला अँटेरियर म्हणतो. समजलं. पार्ट ऑफ द स्कल बघितला आपण बेस ऑफ द
स्कल, फेस ऑफ द स्कल, व्हॉल्ट ऑफ द स्कल. तर बेस ऑफ द स्कल म्हणजे काय, फेस ऑफ द स्कल म्हणजे काय आणि व्हॉल्ट ऑफ द स्कल म्हणजे काय. तर आता आपण हे बघून घेऊ पटापटा. आणि व्हिडिओ खूप लेंदी होऊन राहिला, तरी पण व्यवस्थित पद्धतीने समजून सांगायचा, टाईम लागणारच आहे. 5 मार्क तुमचे अवघ्या 20 मिनिटात किंवा 25 मिनिटात मी कव्हर करून देते. तुम्हाला यानंतर फक्त नोट्स काढायचे आणि 2दा वाचून घ्यायचे. सर्व तुमच्या पॅक डोक्यात बसणार आहे. त्यामुळे काय करायचे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचे. तर बेस ऑफ द स्कल, तर कवटीच्या म्हणजे बेस, स्कलच्या तळाचा भाग. बेस काय म्हणतो आपण, खालचा भाग म्हणतो ना, त्यालाच बेस म्हणतो ना. मग कवटीच्या जे खालचं हाड आहे ते एकत्र येऊन काय होतं, बेस ऑफ द स्कल तयार होतं. समजलं मला. बेस म्हणलं लक्षात ठेवायचं खालचा भाग. बेस काय होणार आहे, जे आपण स्कलच खाली टेकलं तर त्याच्या आपल्या हाताला जे जे भाग लागणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, बेस ऑफ द स्कल. तर यामध्ये काय असतं, मेंदूला. मेंदूला काय राहतो, आपला मेंदू असतो. मेंदूमध्ये मेंदूला असतो. तर व्हायटल्स, सेन्सरची संरक्षण होते. सेन्सरचे संरक्षण होते. कशाचे, सेन्सरचे. म्हणजे आपले सेन्सर इकडे तिकडे जात असतात. आपल्या मेंदू काय करतो, ऑर्डर देण्याचं काम करतो. तर ते व्हायटल्सचे त्यांचे काय होते, संरक्षण होते. कशामध्ये, बेस ऑफ द स्कलमध्ये. तर बेस ऑफ द स्कलमध्ये तुम्हाला खूप छोट्या गोष्टी किंवा 2च पॉईंट लक्षात ठेवायचे. काय, तर कवटीचा तळाचा भाग म्हणजेच बेस ऑफ द स्कल, आणि त्यामध्ये काय होतं, मेंदुबलमधील व्हायटल सेन्सर्सचे संरक्षण होते. समजलं. जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवा. भरपूर मटेरियल आपल्याकडे लिहायला. फेस ऑफ द स्कल म्हणजे तुम्हाला जर स्कल आलं, पिटल स्कल आलं, तर तुमच्याकडे मी भरपूर म्हणजे भरपूर नोट्स देते, नोट्स प्रोव्हाइड करते. त्यापैकी तुम्हाला 50% जर आठवलं तर पैकीच पैकी मार्क मिळवू शकता तुम्ही. समजलं. नाहीच काय आठवलं तर डायग्राम काढून टाकायची. आपलं डोकं लक्षात घ्यायचं, डायग्राम काढून टाकायची. अँटेरियर फोंटानेला, पोस्टेरियर फोंटानेला हे मेन्शन करायचं चांगल्या प्रकारे, मार्क भेटून जाते. समजलं. परंतु पेपर मोकळा सोडायचा नाही. आता फेस ऑफ द स्कल, तर नाकाच्या आपल्या मुळापासून म्हणजे आपले जे भुवया असतात तिथे हात ठेवला, त्याच्यापासून हनुवटीपर्यंत, म्हणजेच कुठं, हनुवटीपर्यंत. हनुवटी कुठं राहणार, नाकाचा शेंडा म्हणजे मेन आपले जे 2 ॲब्रो आहे, ॲब्रोच्या मध्यभागी हात ठेवायचा आणि आपली जी बोलतो आपण ते हलते हनुवटी, त्याला आपण काय म्हणतो, फेस ऑफ द स्कल. म्हणजे आपला चेहरा, डोळ्याच्या खालचा भाग सगळं, तर चेहरा, फेस ऑफ द स्कल असे म्हणतो. यामध्ये मोल्डिंग होत नाही. म्हणजे याच्यामध्ये मोल्डिंग होणार आहे का, सुचर आहे कुठे किंवा फॉन्टानेला आहे का, नाही. तर इथं मोल्डिंग होणार आहे बाळाची. मोल्डिंग म्हणजेच काय, आपलं एक हाड एकावर एक चढतं आणि त्यामुळे काय होतं, बाळाच्या मेंदूचा आकार हा लहान होतो. म्हणजे फिटल स्कल हे लहान होतं आणि बाहेर येणार, जनन मार्गाने बाहेर येण्यासाठी मदत होते. त्याला म्हणतो आपण मोल्डिंग. समजलं. एकावर एक चढतं ना ते हाडं. परंतु एवढ्या जागेत फेस ऑफ द स्कलमध्ये मोल्डिंग होती का, नाही. त्यामुळे जेव्हाही दर्शनीय भाग हा फेस असतो बाळाचा, तर तेव्हा कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आईला टीअर पडू शकते किंवा आपल्याला इपी द्यायचं काम पडू शकतं. इपी टॉमी. तर हा व्हिडिओ टॉमी खूप इम्पॉर्टंट, 5 मार्काला विचारले जाते. त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेन चॅनलवरती. तर समजलं, मोल्डिंग होत नाही, कळलं. याच्यात 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. समजलं. नाकाच्या शेंड्यापासून तर हनुवटीपर्यंत फेस ऑफ द स्कल असतं. यामध्ये मोल्डिंग होत नाही. दोन्ही जबड्यांची हाडे चेहऱ्याच्या खालील बाजूस एकत्रित येतात. दोन्ही जबडे कोणते आपले, आता मी बोलतीये, आपली जबडा हलतोय, तुम्ही बोलून बघा, तुम्हाला पण समजून जाईल. तर दोन्ही बाजू एकत्र येतात, तिथं हनुवटी तयार होती. यांच्या मध्यबिंदूला काय म्हणतो, मेंडुबल. तर मी आता तुम्हाला जेव्हा हाडाचे बोन, आता बोन पार्ट नसेल तुमच्या चेहऱ्याचे बोन, फेस ऑफ द जीएनएमचे चांगलं एनाटॉमी केले असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला स्केलेटल सिस्टममध्ये जर तुम्ही सर्व 206 आपले बोन पार्ट केलेले असेल तर त्यांना माहिती, मेंडिबल, मेक्झिला काय आहे, ऑक्सिपिट, हे सर्व बोन तुम्हाला माहीत असणार आहे. ज्यांनी पाठ केलेले, खरं मनातून अभ्यास केलेला. ज्यांनी नाही केलेले त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं, जे आपलं आपण बोलतोय, जिथे आपले 2 जबडे एकत्र येत आहे, हनुवटी तयार होती, त्याला काय म्हणतो आपण, मेंडुबल. त्याच्यावरची घोटाच्या वरचा बाजूला होते का आपल्या दाताच्या, त्याला मेक्झिला म्हणतो. मेंडिबल, मेक्झिला अशी बोन आहे. तर एवढं की लक्षात ठेवायची गरज नाही, डीपमध्ये अभ्यास करायची गरज नाही. तर समजलं. एवढं तुम्ही जेवढे नोट्स काढून दिले तेवढं लिहून घ्या, पाठ करा किंवा 2-3 वेळेस वाचून काढा, तरी लक्षात राहून जाईल. समजला. बेस ऑफ द स्कल कळाला, फेस ऑफ द स्कल कळाला. फेस म्हणल्यावर तर आपला चेहरा समजून लक्षात ठेवायचा, फक्त ॲब्रोच्या खालचा. आता व्हॉल्ट ऑफ द स्कल. व्हॉल्ट म्हणजे काय, थोडं ट्रिकी. आता इम्पॉर्टंट पार्ट हे लक्षात ठेवा, व्हॉल्टेक्स प्रेझेंटेशन. आता हे प्रेझेंटेशन डिलिव्हरी जवळपास 90% डिलिव्हरी या व्हॉल्टेक्स प्रेझेंटेशन होत्या. तर याच्यामध्ये कोणकोणते बोन असतात, तर घुमटासारख्या भागाला काय म्हणतो आपण, व्हॉल्ट ऑफ द स्कल असे म्हणतो. घुमट, तुम्ही म्हणसान घुमट म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, घुमट म्हणजेच काय, 2 परायटल बोन्स, एक ऑक्सिपिट बोन, 2 टेम्पोरल बोन व फ्रंटल बोन. आता भुवयापासून घ्या, आपलं कपाळ, फ्रंटल बोन आलं, घ्या फ्रंटल बोन. त्यानंतर टेम्पोरल बोन आलं, म्हणजे आपले कानाचा भाग. नंतर ऑक्सिपिट आलं, नंतर परायटल पण आलं, म्हणजे आपल्या जोपर्यंत ऑक्सिपिट पासून तर भुवयापर्यंतचा भाग असतो त्याला काय म्हणतो आपण, व्हॉल्ट ऑफ द स्कल असे म्हणतो. समजलं. म्हणजेच डोळ्यांच्या खोबण्यांच्या वरच्या कडापासून, म्हणजे आपल्या ॲब्रोपासून तर ऑक्सिपिट बोनच्या खालपर्यंत घेराचा समावेश होतो. याच्यामध्ये काय असतं, व्हॉल्ट ऑफ द स्कल.
मी तुम्हाला माझ्या भाषा सांगितलं, ही पुस्तकी भाषेत बघितलं तुम्ही. आता व्हॉल्ट ऑफ द स्कलमध्ये 3 पार्ट केलेले परत. सिन्सिब्यूट, व्हर्टेक्स आणि ऑक्सिब्यूट. आता सिन्सिब्यूट म्हणजेच ब्रो प्रेझेंटेशन, नंतर व्हर्टेक्स प्रेझेंटेशन, ऑक्सिब्यूट प्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये 3 पार्ट केलेले ती बघा कशी. ब्रिज ऑफ द स्कल म्हणजे नोज पासून तर पुढच्या टाळूपर्यंत, म्हणजे आपला जो अँटेरियर फॉन्टानेल असतो, लांब आज बघा तुम्ही, इथं डोक्यावरती एक छिद्र असतं, त्याला आपण तेलाने भरतो, आपली आई वगैरे म्हातारी आई. तर ते भरायची गरज नसते, कारण ते ऑलरेडी नंतर भरले जातो. तर त्याला काय म्हणतो आपण अँटेरियर फॉन्टानेल, म्हणजे पुढचा टाळू. तर पुढच्या टाळूच्या मध्यापर्यंतचा जो भाग असतो त्याला काय म्हणतो सिन्सिब्यूट. आता हात लावून बघा तुम्ही, आयब्रोच्या मधला आणि आपल्या टाळूपर्यंत त्याला सिन्सिब्यूट म्हणणार आहे. त्याच्यानंतर आपल्या टाळूमध्ये बोट तसं ठेवायचं आणि मग बाकीचं घ्यायचं. तर मग पहा व्हर्टेक्स काय म्हणते, पुढच्या टाळूपासून तर पुढच्या टाळूच्या मध्यापासून तर मागच्या टाळूपर्यंत, म्हणजे दोन्ही टाळूच्या मधला भाग जो असतो त्याला काय म्हणू, व्हर्टेक्स म्हणू. आणि ऑक्सिब्यूट तर मागच्या टाळूपासून जे लॅमडा सुचर तयार झाली आणि आपली कोणती सजेटल सुचर होती, दोन्ही सुचरच्या मध्यापासून तिथं कोण टाळू होतो, कोणता टाळू तयार होतो सांगा मला पटकन. मागचा टाळू पोस्टेरियर फॉन्टानेला, तर त्या टाळूपासून तर फोरामेन मॅग्नेम पर्यंतचा म्हणजे खालचा भाग समजा, तर या भागाला काय म्हणतो आपण ऑक्सिब्यूट असे म्हणतो. समजलं. त्यानंतर लँडमार्क कोणते असणार आहे, सब ऑक्सिब्यूटिव्ह रिजन म्हणजे ऑक्सिब्यूटच्या खालचा सब ऑक्सिब्यूटिव्ह. आता हे ऑक्सिब्यूटिव्ह आपल्याला बॅक साईडला असतो ना, आपण झोपल्यावर ते आपल्याला लागत नाही का हे हाड, ते ऑक्सिब्यूटिव्ह त्याच्या खाली गेलं थोडं सब ऑक्सिब्यूटिव्ह रिजन असतं. त्यानंतर पेरिटल इमिनन्स कोणते असतात ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगते, किंवा आपल्या डायग्राममध्ये असेल तर सांगते. मेंडिबल कोणता म्हणलो आपण, जबड्यांचा आपण जे बोलतोय ते हलतंय खाली दाढ, तर त्याच्याला मेंडिबल म्हणतो आपण त्या हाडाला. त्यानंतर सबमेंटल कोणतं असणार आहे, त्याच्या खालचा. आता बघा सुचर्स ऑफ द फिटल स्कल. तर सुचर मी तुम्हाला सांगितले, सजेटल सुचर, लॅम्बडॉइड सुचर, कोरोनल सुचर आणि फ्रंटल सुचर. आता सुचर तुम्हाला ती मी डायग्राममध्ये सांगवली. आता हे काय करणार मी तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने डायग्रामॅटिक सांगितले. आता हे आपण नोट्समध्ये कसं लिहिणार आहे, तर 2 हाडांमधील फटीला किंवा 2 हाडांमधील गॅप्सला काय म्हणतो आपण, सुचर म्हणतो. समजलं, डेफिनेशन झाली. आता किती सुचर आहे आपल्याकडे, 4. पहिलं सजायटल, लॅम्बडॉइड, कोरोनल, फ्रंटल. तर पहिलं फ्रंटल सुचर आपण बघितलं होतं. फ्रंटल बोन मधील 2 फ्रंटल बोन मधला असणाऱ्या सुचरला फ्रंटल बोन म्हणायचं. समजलं का नाही. आता 2 पॅरायटल बोन मधीलला सजायटल म्हणतो. समजलं. सजायटल आपण मांग सजवते ना, सजायटल सुचर. 2 झाली, फ्रंटल झालं, सजायटल. कोरोनल सुचर मध्ये काय सांगा मला पटपटा. तर कोरोनल सुचर मध्ये काय, 2 पॅरायटल बोन आहे, म्हणजे आपल्या वरचे डोक्यावरचे 2 पॅरायटल बोन व कपाळावरचे 2 फ्रंटल बोन. दोन्ही फ्रंटल बोन मध्ये आडवे जे असतात त्याला कोरोनल सुचर असे म्हणतो. तर कोरोनल सुचर किती आहे, 2 आहे. लॅम्बडॉइड सुचर कोणतं असतं मागं बघायचं. ऑक्सिब्यूट बोन आहे, 2 पॅरायटल बोन आहे, त्याच्यामध्ये लॅम्बडा सारखा आकार होतो, उलट वाय होतं ना, तर याला काय म्हणतो आपण, लॅम्बडॉइड सुचर. समजलं. 4 सुचर परत एकदा रिवाइज करा, व्हिडिओ मागं घ्या, परत बघा. समजलं. चला नेक्स्ट बघू. आता आपण बघणार गर्भमस्तकाचे व्यास. तर व्यास हे तुमचे पाठ झाले तर करा, कारण आम्ही केले होते, माझ्या नोट्समध्ये आहे. तर बाय पॅरायटल डायमीटर, 2 पॅरायटल बोनमध्ये जे डायमीटर असतं म्हणजे व्यास असतो तो किती असतो, 9.25. त्यानंतर बाय टेम्पोरल, 2 टेम्पोरल बोनमधील जे एमिनन्स असतात उंचवटे, उंचवट्यामध्ये डायमीटर आहे या तरी 8.5 सेंटीमीटरचा असतो. त्यानंतर बाय ऑक्सिपिटो ब्रेगमा म्हणजे आपली पुढची टाळू, तर ब्रेगमॅटिक तर हे 9.5 असतं सेंटीमीटर. त्यानंतर सब ऑक्सिपिटो फ्रंटल हे 10. त्यानंतर ऑक्सिपिटो फ्रंटल 11.5. सबमेंटो म्हणजे मेंटिबल मधून आपल्या जी जबडा आहे तिथून घ्यायचं आहे. ब्रेगमा म्हणले तर आपली पुढची टाळू ब्रेगमॅटिक 9.5. त्यानंतर मेंटो व्हर्टिकल त्याच्यामध्ये 13.5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्हाला हे व्यास पाठ करून घ्यायचे. सुचर सगळ्यांना समजले असेल, बोनचं नाव पाठ झाले असेल. पॅरायटल बोन हे बघा याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, फ्रंटल बोन, पॅरायटल बोन, ऑक्सिपिटल बोन. समजलं. त्यानंतर टेम्पोरल आणि थिमॉइड स्पिनॉइड दोन्ही पाठ करायचे. तुम्हाला सांगते मी मेंडिबल. आता तुम्हाला तुम्ही माणसाला मेंडिबल कुठे होती, तर मेंडिबल ही आहे, कोणती, ही मेंडिबल आहे, बोन आहे. समजलं. आणि थिमॉइड स्पिनॉइड आतमध्ये असते. इथं मास्टॉइड फॉन्टानेल. हे फॉन्टानेल तुम्हाला काही पेपरला विचारले जात नाही, आपल्याला जे विचारले जाते तेच करायचे. पुढचा फॉन्टानेल, मागचा फॉन्टानेल. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पोस्टेरियर फॉन्टानेल म्हणजे मागचा टाळू. आता तुम्हाला इंग्लिशमधून नाही पाठ झालं, मराठीतून करायचं, डायरेक्ट मागचा टाळू टाकून द्यायचं नावायचं, कळलं. त्यानंतर इथे पुढचा टाळू, हा कोणता आहे, पुढचा टाळू, कळलं.
त्यानंतर सिन्सिपूट बघा, आपण बघितलं ना व्हॉल्ट ऑफ द स्कल, तर व्हॉल्टमध्ये हे सिन्सिपूट आहे, हे व्हर्टेक्स आहे आणि आपलं खाली कोणतं होतं, ऑक्सिप्यूट. कळलं, समजलं ना सर्वांना. आता हे बेस ऑफ द स्कल, हे बघा हे बेस ऑफ द स्कल आहे खालचं, समजलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे काय इथून खाली काय असतं, फेस ऑफ द स्कल. आणि व्हॉल्ट ऑफ द स्कल कुठे कितपर्यंत राहणार आहे, हे ऑक्सिप्यूट बोन आहे इथं, इथून ते इथपर्यंत असणार आहे, हे काय व्हॉल्ट ऑफ द स्कल. फेस ऑफ द स्कल, बेस ऑफ द स्कल, व्हॉल्ट ऑफ द स्कल, समजलं. तर व्हॉल्ट ऑफ द स्कलचेच आपल्याला 3 प्रकार सांगितले त्यांनी, सिन्सिपूट, व्हर्टेक्स आणि ऑक्सिप्यूट. आणि हे पोस्टीरियर फ्रंटल म्हणजे मागची टाळू आणि ही पुढची टाळू. फ्युचर कळले, सर्व समजलं सर्वांना. आणि आपले डायमीटर्स, तर डायमीटर्स असे घेतलेले, जी उंचवट आहे त्याच्यापासून डायमीटर घेतलेले आपण. तर बघू शकता तुम्ही, जे मेन दिलेले त्याच्यामध्ये दिलेले सब ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक. ब्रेगमा म्हणजेच आपलं टाळू इथं, हा इथे काय आहे, टाळू आहे. आणि सब ऑक्सिपिटो, आता ऑक्सिपिट बोन कोणतं आहे, हे, तर सब ऑक्सिपिटो कोणतं असणार आहे खालचं, मग हे सब ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक, समजलं. त्यानंतर हे ऑक्सिपिटो फ्रंटल, फ्रंटल बोन आहे, हे फ्रंटल बोनचा उंचवटा आहे आणि ऑक्सिपिटो बोनचा उंचवटा आहे, म्हणजे एकदम उंचवटा. तर ह्या दोघांचे किती आहे, सब ऑक्सिपिटो. आणि नंतर व्हर्टिको मेंटल, मेंडिबलचा आहे हा. तर अशा पद्धतीने आपण हा टॉपिक बघितलेला आहे, तुम्हाला समजला असेल सर्वांना. आणि ही डायग्राम सर्वांनी व्यवस्थित काढून घ्यायची ब्लँक पेजवर, आपल्या जिथे आपण अभ्यासाला स्टडी टेबलला बसतो तिथे लावून द्यायची आणि व्यवस्थित लिहायची. सूचनाची नाही केली तर चालते, पण ही बोनची छान आहे, सोपी डायग्राम, एवढी हार्ड नाही आहे. आणि सर्वांनी बोन पाठ करायची, 9 बोन आहे आपल्याकडे, ते सर्व बोन पाठ पाहिजे तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. अजून कोणते टॉपिक्स तुम्हाला एक्सप्लेन करून पाहिजे असेल तर कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद.